मग मला जाऊ द्या, मला घरी माझ्या लेकला मूळ घर याच्यामध्ये राहणार. माझ्या घरी जर माझ्या माईला काही झालं तर बघा बरं कसं. मी खरंच सांगायचं, त्याला माहीत आहे माझ्या घरी फक्त माझी आई आहे आणि बायको आहे, लहान लेकरू आहे, त्याचा पाय आज हे झालाय. मग उगं मला तुम्ही जाऊ द्या, उगं तुम्ही तसं हे करू नका. तुम्हाला उद्या कोणाची जमीन घ्यायच्या ते घ्या, त्याचं काय करायचं ते घ्या, आणि मी कुठं जाणार नाही. तुम्हाला मी सांगायला मी कुठं घरात. परभणी जिल्ह्यामध्ये ससपूर येथे शक्तिपीठाची मोजणी सुरू असताना सक्तीची मोजणी तिथं चालू आहे. त्या गावाला पूर्ण छावणीचं स्वरूप आणलेलं आहे. कालच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली. शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या बाजीच्या देठालाही धक्का लावायचा नाही, अन्यथा तुमची मुंडीकरण करण्यात येईल. परंतु शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काम करणारे हे सरकार आज शेतकऱ्यांची जमीन उद्ध्वस्त करत आहे, त्याला देशोधडीला लावत आहे. आणि या बळजबरीपणानं हे करत असलेल्या नुसत्या शेतकऱ्यावर नाही तर त्यांच्या मदतीला धावून जाणारे आमच्यासारखे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची सुद्धा या पोलीस विभागानं धरपकड सुरू केलेली आहे. काल आम्ही कोल्हापूरहून येत असताना संध्याकाळी चेक नाका लावून गंगाखेड पोलीस स्टेशनला परळी नाक्यावर आम्हाला पकडण्यात आलं आणि रात्रीपासून आम्ही यांच्याच ताब्यामध्ये आहोत.